तालुक्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर व भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासन एकत्रितपणे प्रभावीपणे काम करत असून नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे, अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान व्यक्त केली। खालापूर तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। माडप, मोठा, ठाकूरवाडी परिसरात डोंगराचा काही भाग खचल्याने 52 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून त्यांची व्यवस्था एक्सबिरिया येथील बंद असलेल्या इमारतीत करण्यात आली आहे। आमदार महेंद्र थोरवे यांनी स्थलांतरित आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। तसेच ठाकूरवाडीच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले। पावसाचं प्रचंड प्रमाण वाढल्यामुळे या ठिकाणी माझ्या खालापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झालेले, काही घरांमध्ये पुराचं पाणी घुसल्यामुळे त्या ठिकाणी त्या कुटुंबाची सुद्धा आर्थिक हानी झालेली, अशी अनेक प्रकार त्या ठिकाणी घडत असताना त्या ठिकाणी खालापूर तालुक्यातील माडप, ठाकूरवाडी, मोठा ठाकूरवाडी या ठिकाणी सुद्धा दरड या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत। त्यामुळे इथल्या स्थानिकांना परवाच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना त्यावेळेस तहसीलदार असतील, प्रशासनाच्या सगळ्याच अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे आम्ही येऊन तात्काळ या सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेले होते। त्यांच्या या ठिकाणी रस्त्याची सुद्धा अवस्था अतिशय पुराच्या पाण्याने वाहून गेलेली आहे, ते सुद्धा नव्याने बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे। या ठिकाणी आदिवासी बांधवांना आदिवासी विकास प्रकल्प असून आणि आम्ही सगळेच प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी शासन प्रशासन एकत्रपणे येऊन या सगळ्या आदिवासी बांधवांना तात्काळ मदतीचा हात या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि हे आपलं शासनाचं कर्तव्यच आहे की ज्या ज्या ठिकाणी अशी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे की आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांना सहकार्याची भूमिका आपण त्या ठिकाणी दाखवली आहे। कलेक्टर साहेबांची सुद्धा माझी चर्चा झालेली आहे। या मोठ्या ठाकूरवाडी संदर्भात लवकरच पाहणी दौरा करून या संदर्भात योग्य तो निर्णय या ठिकाणी घेण्यात येईल आणि ज्या काही आता अडीअडचणी आता उपस्थित झालेल्या आहेत याच्यावर सुद्धा उपाययोजना करण्याचं काम सुरू आहे। लवकरच या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल। मुसळधार पावसामुळे ठाणे, न्हावे आणि जांभिवली गावांना जोडणारे पूल वाहून गेल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे। आमदार थोरवे यांनी दोनही पुलांची पाहणी करून त्यांचे तातडीने पुनर्बांधकाम करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। जांभिवली येथील नदीकाठावरील श्री समर्थ बैठक सभागृहात पुराचे पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचीही त्यांनी पाहणी केली आणि आवश्यक मदतीबाबत प्रशासनाला सूचना दिल्या। यावेळी खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील, खालापूर पंचायत समितीचे उपसभापती भाई शिंदे, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा पाटील, माजी उपसभापती विश्वनाथ पाटील, तालुका प्रमुख संदेश पाटील, युवा सेना अधिकारी प्रमोद शिर्के, रोहित विचारे, प्रशांत खांडेकर, ज्ञानेश्वर गायकवाड, नितीन पाटील, कमलाकर पाटील, राकेश पाटील, नितीन ठाकूर, मंगेश पाटील, अरुण पाठेकर, जितू साकपाळ, पांडू वारे, कमला वारे, जगदीश भोईर, प्रणाल लाले, अखिल साखरे, ॲडव्होकेट भगवान लाले, मंडळ अधिकारी संदेश पानसरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर।